नोह अँड द आर्क, मराठी, बायबल स्टोरी। खूप खूप वर्षांपूर्वी पृथ्वीवर लोक खूप वाईट काम करू लागले होते। ते देवाला विसरले होते आणि एकमेकांवर प्रेम करायला विसरले होते। हे पाहून देवाला खूप दुःख झाले। पण नोहा नावाचा एक माणूस होता जो नेहमी देवावर प्रेम करत होता आणि त्याच्या आज्ञांचे पालन करत होता। देवाने नोहाला एक मोठं जहाज बनवायला सांगितलं, ज्याला तारू म्हणतात। देवाने सांगितलं, मी पृथ्वीवर एक मोठा पूर पाठवणार आहे। हे तारू तुला, तुझ्या कुटुंबाला आणि प्राण्यांना वाचवेल। नोहा आणि त्याच्या कुटुंबाने देवाच्या आज्ञेचे पालन केले। त्यांनी तारू बनवण्यासाठी अनेक वर्षे घालवली। लोक त्यांच्यावर हसले, पण नोहाला पर्वा नव्हती। त्याला माहित होते की देवाची योजना सर्वोत्तम आहे। जेव्हा तारू तयार झाले, तेव्हा देवाने नोहाला प्रत्येक प्रकारच्या प्राण्याला तारूमध्ये घेऊन येण्यास सांगितले। 2 हत्ती, 2 सिंह, 2 जिराफ, 2 पक्षी आणि प्रत्येक प्रकारचे प्राणी। नोहाने अगदी तसेच केले जसे देवाने सांगितले होते। मग पाऊस सुरू झाला आणि तो पाऊस पडतच राहिला आणि पडतच राहिला आणि पडतच राहिला। पाणी वाढतच गेले आणि तारू पाण्यावर तरंगू लागले। तारूमध्ये सर्व लोक आणि प्राणी सुरक्षित होते। अनेक दिवस पाऊस पडत राहिला। संपूर्ण पृथ्वी पाण्याने भरली होती, पण तारूमध्ये सर्वजण सुरक्षित होते। अखेरीस पाऊस थांबला आणि पाणी हळूहळू कमी होऊ लागले। नोहाने हे पाहण्यासाठी एक कबूतर पाठवले की काही कोरडी जमीन आहे का। पहिल्यांदा कबूतर काहीही न घेता परत आले। दुसऱ्यांदा कबूतर आपल्या चोचीत एक जैतूनची फांदी घेऊन परत आले। याचा अर्थ असा होता की पाणी ओसरत होते। शेवटी तारू एका डोंगरावर थांबले। नोहा, त्याचे कुटुंब आणि सर्व प्राणी तारूतून बाहेर आले। नोहाने देवाचे आभार मानले। देवाने वचन दिले की तो यापुढे कधीही संपूर्ण पृथ्वीला पुराने नष्ट करणार नाही। आणि या वचनाच्या चिन्हा के रूप में त्याने आकाशात एक सुंदर इंद्रधनुष्य बनवले। इंद्रधनुष्य आपल्याला आठवण करून देते की देव नेहमी आपली वचन पूर्ण करतो।